माझ्या भावांनो, आपलं स्वागत करतो मी माझ्या KB ब्लॉग्समध्ये. तर तुमचा भाऊ कृष्णा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक नवीन व्हिडिओ. तर नवीन असाल चॅनलवर कोणी किंवा नवीन व्हिडिओ पाहत असाल तर भावांनो सपोर्ट असू द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आज आपण आहोत शेती असल्यामुळे जेव्हा आपण मागी सोयाबीन पेरलं होतं तर त्या सोयाबीनची उगवणूक कशी झालेली आहे काय नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आजचा ब्लॉग काय जास्त मोठा होणार नाही, छोट्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं काय दाखवणार आहे. तर सध्याला आपण बसलो होतो निवांत असं शेती पाहू शकता. हे काय म्हशी आहेत, ही गाय आहे, त्या पण तिकडं 2 गायी आहेत, त्या 2 गायीचे हे वासरं आहेत, हे पण त्या म्हशीचं वासरू आहे हिचं. तर भावांनो, तुम्ही म्हणत असाल की खूप दिवस झाले आपले काय व्हिडिओ येईना गेलेत. तर माझ्या कॉलेजची एक्झाम चालू होते त्यामुळे काय आपले रोज व्हिडिओ येईना गेलते. आता एक वेळेस आपले एक्झाम पूर्ण झाले की मग रोज आपण व्हिडिओ टाकू. होईल तेवढं ट्राय करू रोज व्हिडिओ टाकायचं. तर तुम्ही सपोर्ट राहू द्या, कारण शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, नवीन आहे आपलं सगळा कार्यक्रम. भावांनो, तुम्हाला वाटत असेल की याचे काय चॅनलला रोज व्हिडिओ येईना गेलेत, पण माझ्या भावांनो, आपल्या कॉलेजचे एक्झाम असल्यामुळे चालू आपले काय व्हिडिओ येईना गेलेत. जेव्हा आपले एक्झाम होतील तेव्हा आपण मग व्हिडिओ टाकू रोज, म्हणजे होईल तेवढं आपण कोशिश करू, प्रयत्न करू रोज व्हिडिओ टाकायचे आणि आपण व्हिडिओ टाकू. पण एक तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर व्हिडिओ टाकणं जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं नाही. कारण पहिले पण मला वाटत होतं की काय रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे, कसा पण टाकू शकता. पण जेव्हा खरं मी उतरून करायला लागलो सगळ्या गोष्टी तेव्हा कळालं की बाबा हे तर काय कार्यक्रम सोपा नाही गडे. तुम्हाला बोलत कधी आपल्या शेतात पोहोचलो काय कळालंच नाही. तर पाहू शकता ही जी इकडली जी साईट आहे ही थोडी पिवळी पडली. तर तुम्ही म्हणसाल पिवळी का पडली, तर हे जे ऊस आहे आपल्या शेजाऱ्याचा, तर या ऊसातलं पाणी आलतं इकडं. मग ते जास्त पाण्यामुळे हे जे इकडला एवढा पट्टा असा पिवळा पडलेला आहे पाहू शकता. पण तिकडल्या साईडला मस्त असं हिरवीगार उगवणूक झालेली आहे आणि इकडं थोडं मध्ये कुठं पातळ झालेलं आहे. इथं तुम्हाला मी जाऊन दाखवतो, तिथं पाहू शकता इथं पातळ झालेलं आहे. म्हणावं तसं यावर्षी काय विशेष तेवढं काय सोयाबीन नाही, कारण पावसामुळं. कारण आपण जेव्हा पेरणी केली तेव्हा काय पाऊस पडलंच नाही, नंतर 10-15 दिवसांनी पाऊस पडला. म्हणून आमच्या गावात तर खूप जणांचे सोयाबीन परतले, म्हणजे त्याला परत पेरण्या कराव्या लागल्या. आपलं काय झालं नाही तसं. इकडं पाहू शकता, इकडं मस्त अशी उगवणूक झालेली आहे. हे पहा, कसं आहे शेतकऱ्याचं खूप अवघड आहे. एक टायमाला पाऊस पडणार, यावर्षी तर पाऊस काळ पण कमी आहे. इकडं मस्त आहे, इकडला जेवढा हे पट्टा आहे हे पट्टा नंबर 1 आहे. बाकी मग इकडं थोडं आपलं जरा कुठं निघालंय कुठं निघालं नाही. आपल्याला याला खांडी भरावं लागतील परत. खांडी म्हणजे आता तुम्हाला तर माहीत असेल, माहीत नसलं तरी पण हे जे आहे ना हे याच्यात असं डबल, आता इथं कमी आहे इथं उकरून डबल सोयाबीन आपण लावायचं हातानं, सोयाबीन टाकायचं जिथं कमी आहे तिथं. पहा कशी काय पेरणी झाली काय नाही, तुमचं मत मांडा कमेंटमध्ये, सांगा, जरा राय द्या. तर चला आपण आता समोर जाऊया रोडला, तिकडं पण दाखवतो तुम्हाला. हे पहा इकडं पण, इकडं मुगा आहेत. हे काय इकडला काय विषय नाही, पण मेन आपलं सोयाबीन होतं.
काय नाही, आता बरं झालेलं आहे. काय करणार आता, शेतकऱ्याच्या हातात तर काय सगळ्या गोष्टी नसतात. कमेंटमध्ये तुम्ही तुमची राय मांडा की सोयाबीन कसं निघालंय, काय नाही, काय सांगा आपल्याला जरा. व भेटू समोरल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.